नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय लेक्चर 6 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल क्लास 10। आपण नुकताच चालू केलेले आहेत लेक्चर 6 आणि याआधीची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे डिटर्मिनंट आणि डिटर्मिनंट मेथड यूज करून सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सोडवायचे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, पहिल्यांदा बघूया आपण डिटर्मिनंट म्हणजे काय। तर डिटर्मिनंट लिहिताना आपण काय करतो बघा, या मेथड मध्ये आपण डिटर्मिनंट लिहितो। म्हणजेच बघा A B C आणि D म्हणजेच काय असणार आहे बघा, हे जे आडवे असतात ते असतात रोज आणि उभे असतात त्याला आपण काय म्हणतो, कॉलम्स असं म्हणतो। ज्या आडव्यामध्ये येतात त्याला आपण रोज म्हणतो आणि ज्या उभ्या लाईन्स मध्ये येतात त्याला आपण काय म्हणणार आहे, तर कॉलम्स म्हणणार आहे। आता या ठिकाणी बघा A, B आणि दुसरा आहे आपला C, D या काय आहेत आपल्या, तर दोन रोज आहेत। आणि त्याच पद्धतीनं A, C म्हणजे A आणि C, दुसरा आहे आपला B आणि D हे आहेत आपले कॉलम्स। ते किती कॉलम्स आहेत, 1 आणि 2 म्हणजे दोन कॉलम आणि दोन रोज आहेत, म्हणजे 2 × 2 या फॉर्मॅट मध्ये हे आहे। आता हे जे सॉल्व करतो, जे सॉल्व करण्याची मेथड आहे ती कशी आहे, तर आपल्याला काय करायचे बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे। म्हणजे A × D आणि B × C करायचे। म्हणजे ज्यावेळेला आपण हे इक्वेशन सॉल्व करणार, म्हणजे डिटर्मिनंट ज्यावेळेला आपण सॉल्व करणार आहे त्यावेळेला काय करणार आहे, डिटर्मिनंट सॉल्व करताना आपण काय करणार आहे बघा, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये A × D करणार आहे। म्हणजे पहिला ब्रॅकेट जो असणार आहे तिथं काय असणार आहे आपला, A × D असणार आहे आणि मायनस इंटू ब्रॅकेट काय असणार आहे बघा, दुसरा म्हणजे B × C, क्रॉस B × C म्हणून इथं असणार आहे आपला B × C। म्हणजे ते लिहिताना आपण काय लिहू शकतो बघा, AD - BC असंही लिहू शकतो। म्हणजे हे याचं काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे। आता त्यावरूनच आपल्याला जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते कसे सॉल्व करायचे ते आपण आता बघणार आहे। आता पहिले एक्झाम्पल आहे आपलं A = 5, 3, 7, 9 हा आपला डिटर्मिनंट आहे। आता डिटर्मिनंट सॉल्व करण्याची मेथड मी काय सांगितली, तर फर्स्ट इंटू हे म्हणजे क्रॉस करायचे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे आणि जो पहिला नंबर येतो म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे बघा, 5 × 9 येणार आहे पहिला क्रॉस, मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे आपलं, 3 × 7 येणार आहे, 3 × 7। आता आपल्याला काय करायचंय, 9 5 किती होतात, तर 45 होतात, मायनस 3 7 किती होतात, तर 21 होतात। सबट्रॅक्शन केली, 5 - 1 म्हणजे 4 आले आणि 4 - 2 म्हणजे 2 आले। म्हणजे या डिटर्मिनंटचं जे आन्सर असणार आहे ते किती असणार आहे आपलं, तर 24 हे काय असणार आहे त्याचं आन्सर असणार आहे। आता बघा, आपण डिटर्मिनंट कसा सोडवायचा किंवा डिटर्मिनंट म्हणजे काय हे बघितलं। आता आपण काय बघणार आहे, तर सायमल्टेनियस इक्वेशन्स डिटर्मिनंट मेथडनी किंवा क्रॅमर्स रूलनी कसे सोडवायचे ते आपण आता बघणार आहे। पण पहिल्यांदा आपण जनरल फॉर्म मध्ये बघणार आहे आणि त्याच्यानंतर एक एक्झाम्पल घेऊन मग सॉल्व करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ही करा। आता आपलं जनरल फॉर्म म्हणजे काय बघा, आपला जो लिनियर इक्वेशनचा फॉर्म काय असतो बघा, A1x + B1y = C1 हे नंबर इक्वेशन नंबर काय असतं आपलं, 1 असतं। म्हणून मी A1 B1 आणि C1 घेतलेले, का तर आपल्याला दोन इक्वेशन्स घ्यायचे त्या फॉर्म मध्ये। म्हणून दुसरे इक्वेशन आपण काय घेणार आहे बघा, A2x + B2y = C2 हे नंबर काय असणार आहे आपलं, 2 असणार आहे। ज्यावेळेला डिटर्मिनंट फक्त डिटर्मिनंट आपल्याला फाइंड करायचं असतो, डिटर्मिनंट म्हणजे काय तर D, आणि ज्यावेळेला सोल्युशन फाइंड करतो त्यावेळेला x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे असतात। तर त्या डिटर्मिनंट मेथडनी सोल्युशन्स म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू कशा फाइंड करायच्या ते आपण आता बघतोय। तर पहिल्यांदा आपल्याला D ची जी व्हॅल्यू आहे ती D ची व्हॅल्यू आपण लिहिताना काय करणार आहे, तर डिटर्मिनंट फॉर्म मध्ये लिहिताना आपल्याला काय येणार आहेत बघा, A1 म्हणजे x आणि y चे फक्त कोएफिशिएंट यामध्ये असणार आहेत। म्हणजे काय असणार आहे बघा इथं, तर A1 B1 आणि A2 B2 हे आपलं डिटर्मिनंट म्हणजे D झालेले आहे। ज्या वेळेला आपण dx फाइंड करतो, dx, त्यावेळेला काय करायचे बघा, ज्या वेळेला dx ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असती त्यावेळेला आपण x च्या जागेला काय करणार आहे, तर त्या जागेला फक्त कॉन्स्टंट टर्म टाकणार आहे। म्हणजे A1 A2 च्या जागेला आपण काय करणार आहे, C1 C2 टाकणार आहे। ही खूप सिंपल मेथड आहे। म्हणजे तिथे येताना काय येणार आहे आपलं, C1 C2 कधी, ज्या वेळेला x असतं त्यावेळेला x च्या कोएफिशिएंटच्या जागेला आपण काय करणार आहे, तर कॉन्स्टंट टर्म टाकणार आहे आणि B1 च्या ज्या B1 आणि B2 आहे ऍज इट इज तसंच राहणार आहे, B1 आणि B2। दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आपण dy फाइंड करतो
तर डीवायच्या वेळेला पण आपल्याला काय करायचंय, जे वायचे कोएफिशियंट्स आहेत म्हणजे हे वायच्या कोएफिशियंटच्या ऐवजी आपण काय करणार आहे तर कॉन्स्टंट टर्म टाकणार आहे. म्हणजेच काय होणार आहे बघा, जे आपले एक्सचे कोएफिशियंट्स आहेत म्हणजे a1 a2 ते तसेच राहतील आणि b1 आणि b2 जे वायचे कोएफिशियंट्स आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आणि त्याच्या जागेला आपल्याला काय करायचं तर कॉन्स्टंट टर्म्स राईट करायचे म्हणजे c1 आणि काय करणार आहे आपण c2 टाकणार आहे. आता बघा आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. म्हणजेच आपण काय करणार आहे, हे डिटर्मिनंट सगळे सॉल्व्ह करणार आहे आणि त्याच्यानंतर काय करणार आहे बघा, तर x इज इक्वल्स टू ज्यावेळेला आपण फाइंड करेल त्यावेळेला आपल्याला काय असणार आहे तर dx अपॉन d असणार आहे. म्हणजेच काय करणार आहे, हा जो dx आहे यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून येणारा जे आन्सर आहे ते फाइंड आउट करणार आपण. इथं d आहे त्या d चे आन्सर्स फाइंड आउट करणार आहे आणि इथं dy आहे त्या dy चे ही आन्सर फाइंड आउट करणार आहे. आणि इथं बघा जे येणारे आन्सर्स आहेत म्हणजे dx चे आन्सर जे काही ते इथं राईट करायचे, d चा आन्सर इथे राईट करायचं आणि डिवाइड करून जे आन्सर असणार आहे ते म्हणजेच आपलं काय असणार आहे x असणार आहे म्हणजे x ची व्हॅल्यू असणार आहे. आणि त्याच पद्धतीनं y ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना पण आपल्याला काय करायचंय तर y ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना पण आपल्याला काय करायचंय dy घ्यायचंय, dy अपॉन d घ्यायचंय म्हणजेच येताना काय येईल आपलं dy अपॉन d. ही आहे आपली डिटर्मिनंट मेथड किंवा याला क्रॅमर्स रूल ही असं म्हणतात. आता बघा सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड. आता हे कसं सॉल्व करायचं ते आपण हे एक्झाम्पल घेऊन बघूया म्हणजे जेणेकरून पटकन समजेल. तर आता बघा पहिले इक्वेशन आपल्याला काय दिलेलं आहे 5x + 3y इज इक्वल्स टू -11 दिलेले आहे आणि दुसरी गोष्ट 2x + 4y इज इक्वल्स टू काय दिलेले आहे आपल्याला -10 दिलेले आहे. आता सॉल्व करताना आपण काय करणार आहे तर फर्स्ट हे दोन इक्वेशन ॲज इट इज तसेच लिहून घेणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करणार आहे बघा लेट d इज इक्वल्स टू, आता d म्हणजेच काय असतात बघा आपले तर d मध्ये आपले फक्त x आणि y चे कोएफिशियंट्स असतात. म्हणजेच कुठले असणार आहेत बघा 5 2 3 4. म्हणजेच हे जेव्हा सॉल्व करू आपण त्यावेळेला काय येणार आहे बघा क्रॉस करणार आहे हे दोघांचे या दोघांचे म्हणजे 5 4 जा -3 × 2 म्हणजेच 5 4 जा किती येतात आपले 20 -3 2 जा किती आले आपले 6 आले 20 - 6 म्हणजेच किती आलेले आहेत आपले 14 आलेले आहेत. त्याच पद्धतीनं dx ची व्हॅल्यू पण आपण फाइंड करून घेऊया. आता dx ची व्हॅल्यू म्हणजेच मी काय सांगितलं होतं बघा जे x चे कोएफिशियंट्स असतात त्या ठिकाणी आपल्याला फक्त काय करायचे तर कॉन्स्टंट टर्म टाकायचे ज्या इथं आहेत -11 आणि -10. म्हणजे तिथे बघा -11 आणि -10 आलेले आणि जे y चे कोएफिशियंट्स असतात ते ॲज इट इज आपल्याला काय करायचे त्याच ठिकाणी लिहायचे. म्हणजे इथे काय असणार आहे आपले 3 आणि 4 असणार आहे. तर बघा क्रॉस परत एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे -11 × 4 आलेले -10 × 3 आलेले म्हणजेच 11 4 जा 44 होतात. गुणाकार आणि भागाकारातील जे चिन्हांचे नियम आहेत त्याचाही लिंक दिलेली आहे. तर इथं बघा -4 जा किती होतात तर 44 होतात आणि एखादं जरी चिन्ह मायनस असेल तर उत्तराला काय येतं तर मायनस चिन्ह येतं. आणि इथं बघा इथं मायनस इंटू ब्रॅकेट 10 3 जा किती होतात तर 30 पण -30 होतील. पण आता इथं ब्रॅकेटमध्ये ज्या वेळेला दोघांचं साईन मायनस येतं त्यावेळेला ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर ते साईन चेंज होतं. म्हणजेच येताना काय होईल आपलं -44 - +30 होतील. आता इथे बघा प्लस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साईन येईल म्हणजे इथे येताना काय येणार आहे मायनस येणार आहे. 4 मधून 0 गेले 4 राहिले 4 मधून 3 गेले 1 राहिले म्हणजे -14 आलेले. थर्ड वन जे आहे आपलं ते आहे आपलं dy. आता dy करताना आपण काय करतो तर x चे कोएफिशियंट ॲज इट इज लिहून घेतो. का तर इथे आपल्याला dy ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून हे 5 2 आणि ज्या ठिकाणी y चे कोएफिशियंट्स लिहायचे असतात त्या ठिकाणी म्हणजे इथे जे y चे कोएफिशियंट्स लिहिलेले त्या ठिकाणी आपण काय करणार आहे कॉन्स्टंट टर्म्स लिहिणार आहे. म्हणजे या ज्या कॉन्स्टंट टर्म होत्या y च्या जागेला येणार आहेत म्हणजे -11 आणि -10 आलेले आहेत. परत आता एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे बघा 5 × -10 -11 × 2 असणार आहे. तर 5 10 चा किती होतं तर 50. मल्टिप्लिकेशन मध्ये एखादा जरी साईन मायनस असेल तर आन्सरला मायनस साईन येतं म्हणून इथं आपले काय असणार आहेत -50 आलेले आहेत. आता हे मगाच्या सारखंच आलेलं आहे मायनस इंटू ब्रॅकेट मायनस आलेलं आहे म्हणजे मायनस काय होतं प्लस होतं आणि 11 2 जा किती आलेले 22 आलेले. सबस्ट्रॅक्शन केली 10 मधून 2 गेले 8 राहिले कॅरी ओव्हर आले 5 मधून 3 गेले म्हणजे 2 राहिले आणि बिगेस्ट नंबरचं साईन म्हणजे -28 आलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय तर सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. म्हणजेच बघा x इज इक्वल्स टू काय असतं आपलं तर dx अपॉन d असतं. बट
dx ची व्हॅल्यू किती आली होती आपली, तर -14 आली होती, म्हणून -14 अपॉन डी किती आला होता आपला, तर 14 आला होता. या ठिकाणी तुम्ही व्हॅल्यू ज्या वेळेला फाइंड आउट करता त्यावेळेला तुम्ही जर ब्रॅकेट टाकले तर सॉल्व्ह करायला किंवा चेक करणाऱ्याला पण पटकन समजतं आणि आपण जे खाली एक्झाम्पल सॉल्व्ह करत जातो त्यावेळेला पण आपल्याला पटकन आन्सर्स सापडतात. म्हणजेच बघा 14 नी डिवाइड केलं तर आडव्या भागाकार पद्धतीचा वापर करायचा आणि तो कसा करायचा याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. म्हणजे तिथे बघा 14 म्हणजे 14 आलेले आहेत, म्हणजे -1 आलेले आहेत, म्हणजेच x इज इक्वल्स टू आपले किती आलेले आहेत, -1 आलेले आहेत. त्याच पद्धतीने आता आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि y म्हणजेच काय असतं बघा, तर dy बाय डी असतं. आता परत एकदा dy ची व्हॅल्यू किती आलेली आहे बघा, -28 आलेली आहे, म्हणजेच -28 अपॉन d ची व्हॅल्यू किती होती आपली, तर 14 होती, म्हणून परत एकदा 14 ने डिवाइड केलं तर इथं आपलं -2 आलेले आहेत. 14 × 14 14 2 28 म्हणजे -2. डिवाइड मध्ये पण एकाचं जरी चिन्ह मायनस असेल तरी उत्तराला चिन्ह काय येतं, मायनस येतं. म्हणजेच इथं y ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती किती आलेली आहे, -2 आलेली आहे. म्हणजेच देअरफॉर x किती होता आपला, तर -1 होता, y किती होता, तर -2. हे काय आपलं इज द सोल्युशन. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 बघणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.